जय जिजाऊ, जय शिवराय आणि मी जयश्री. तर जयश्री आणि पूर्ण परिवार कुठं निघाला आहे? तर सापुताऱ्याला. पण सापुताऱ्याला जाण्याआधी देवीचं सप्तशृंगीचं मंदिर आहे आणि तिथं दर्शन घेतल्याशिवाय आम्ही पुढे कसे बरं जाणार? आणि देवीच्या दरबारात जाण्यासाठी सुसज्ज असा बाजार येतात तिथं आणि आम्ही मंदिराची ओढ लागली आहे आणि सप्तशृंगीचं मेन गेट आलं आहेत आता. आणि या दरवाजावरून इथं नारळ फोडून आता वरती जाऊया. आम्ही पायऱ्याने चढलो आहे. 501 पायरी आहेत आणि दरवर्षी आम्ही यायचो इथं. आणि सप्तशृंगीचं मंदिरात येऊन असं पूर्ण थकवा गायब झालेला आहे. तुम्ही बघू शकता इतकं सुंदर असं रूप देवीचं खुललेलं बघून खूप छान वाटलं, समाधान वाटलं. आणि पायऱ्या उतरायला तर धडधड धडधड उतरता येतात, चढायला थोडासा प्रॉब्लेम येतो, पण काहीच नाही. आणि इथं कामही चालू आहे, त्यासाठी इकडच्या रस्त्याने आम्ही बाजूला आलो. तर बिचारे मुके जनावरही मदत करतायत रस्ता बनवण्यासाठी. आणि कृष्णा मी आहे आणि हे आम्ही इकडून गेलो आणि माऊ रोपवेने गेली होती. आणि तिथं देवीच्या दरबारात मला वेणी पण मिळाली. ती वेणी मला कृष्णाच्या पप्पांनी छान अशी लावून दिली. आणि नंतर आम्ही प्रसाद वगैरे घेत गाडीकडे निघालो आहे. पण गाडीकडे जाता जाता आम्हाला मार्केट दिसलं ना. मार्केटमध्ये बांगड्या वगैरे बाकीच्या खूप सगळ्या छान वस्तू आहे, तुम्ही घेऊ शकता. आणि तो मंदिर बघा कसं दिसतंय. जेव्हा आम्ही पार्किंगमध्ये आलो आणि रोपवे पण आलेले आहेत, ज्यांना वरती पायऱ्याने चढायला प्रॉब्लेम आहे ते असे जाऊ शकता. तर प्रेमाने बोला जय सप्तशृंगी माता.